मॅचच्या सुरुवात पहिल्याच बॉल वरती केलाय प्रहार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. अरे चनिया मनिया बोर खायला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. फलंदाज बॅटिंग करताना तुषार सकपाळ यांनी ताबडतोड बॉल सीमारेषा पार षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे. तुषार सकपाळ तयार. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एकच मिळेल. प्रशांत उतेकर ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले आहेत. पहिला बॉल महागडा होता, दुसरा बॉल कमबॅक करणारा होता. 2 बॉलचा खेळ संपला, 7 धावा. चला मित्रांनो घाई करा, एक शेवटची मॅच अजूनही बाकी आहे. या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलेला आहे, धाव मिळणार नाहीये. याही बॉल वरती प्रहार केलाय. बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तुषार सकपाळ यांनी धुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय. केले धडाकेबाज बॅटिंग. मिस हिट आहे. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू बॉलच्या खाली, झेल निसटलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. या प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. जीवनदान मिळते, झेल सुटलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. तुम्ही सामना पाहताय उतेकर वानवली त्यांच्या विरुद्ध आदर्श घावरी. शेवटचा बॉल, एक पाय पुढे काढला. बॉल डिपॉझिट केलाय समोरच्या बाजूला. 6 धावेंसाठी 4 धावेंसाठी चौकार आहे आणि षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करता आदर्श घावरी या टीमने बनवल्या धावा 19. पॉवर प्ले तोडून फोडून काढलाय. पॉवर प्ले मध्ये ओसांडून धावा उत्तेकर वानवली या टीमने खर्च केलेल्या आहेत. चला घाई करा उत्तेकर वानवली. 2 ओव्हर मध्ये आता कमबॅक करावा लागेल. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती कुणाला बोलवलेला आहे? आकाश ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. या षटकासाठी कमबॅक करावा लागेल. परिस्थिती बिकट आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये आज तिकट मारा करावा लागेल. असं म्हणतात परिस्थितीला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती मात करावी लागते आणि तेच काम करावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला स्ट्राइक वरती फलंदाज येत आहेत. स्वप्नील एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत. स्वप्नील सकपाळ, तुषार सकपाळ. धावसंख्या आहे आता 20 धावा. रंगलेला एक रोमांचक सामना. तुषार सकपाळ स्ट्रायकर एंडला आणि लागोपाठ जर 3 षटकार मारले ना, तर श्री साई स्पोर्टचे ओनर कोपरखेरण्याचे सूर्यकांत दादा शेडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे तुषार सकपाळ यांच्यासाठी. इथे फटका फसला होता, बॉल हवेत उभा राहिला होता. क्षेत्ररक्षकांना हा झेल पकडता आलेला नाहीये. जीवनदान मिळतंय. काही धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. लागोपाठचे 3 षटकारांसाठी आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कमबॅक केलं होतं. गोलंदाजी मार्गवरती आकाश आहेत. उतेकर वानवली या टीम कडून गेली कित्येक वर्ष आणि कित्येक स्पर्धेमध्ये आपण अनेक वेळा 2 संघांना पाहिलेलं आहे. कित्येक वर्ष मात्र कित्येक स्पर्धेमध्ये हे 2 संघ झगडत राहिले या फेरीसाठी. हो समोरच्या बाजूला स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार षटकार.
क्रिकेटचा असणारा पुस्तकी फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ बॅटने खेळलेला हा फटका सीमारेषा ओलांडतोय 6 धावेसाठी. कित्येक स्पर्धेमध्ये हे संघ पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचत होते, परंतु तिथून माघारी जावं लागत होतं. परंतु ही क्रिकेट स्पर्धा आली आणि दोन्ही संघ पहा आज सेमी फायनल मध्ये आहेत. आज गावकरी आनंदी असतील कारण एक तरी ट्रॉफी या संघांना मिळणार आहे. समोर लॉंगॉनला खेळाडू आहेत, बरेचसे संघ असेही आहेत ना वर्षानुवर्ष क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत, परंतु ट्रॉफी मिळत नाहीये. परंतु त्या ट्रॉफीसाठी त्या संघांना झगडावं लागते. मित्रांनो, एका दिवसामध्ये यश मिळत नाही, परंतु एक दिवस निश्चित मिळतं. त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागतो. हे दोन संघ तुम्ही घ्या, अनेक स्पर्धेमध्ये दोन संघ प्रयत्न करत होते, अखेरकार तो दिवस आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा. खोलवर टप्प्याचा असताना बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न आणि पहा उत्तेकर वानवलीने 2 वर्षामध्ये पहिली एंट्री केली आणि पहिल्या एंट्रीमध्येच हा संघ आता स्वतःच्याच आयोजनामध्ये सेमी फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. आदर्श गावरी संघ देखील पहा अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत होता, परंतु अखेरकार तो दिवस आला आणि आदर्श गावरी संघ देखील क्वालिफाय झाला आहे सेमी फायनल साठी. हो हो, भन्नाट वेग स्टँड वेग, फलंदाज क्लीन बॉल, त्रिफळाचीत यष्ट उद्ध्वस्त. एकतीस धावा 31. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्वप्नील सकपाळ आउट होऊन माघारी गेलेले आहेत. तुषार सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला हा बॉल आकाशाला गवसणी घालतोय, पकडले कॅच, विकेटचं पतन. सुभाष उतेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मंगेश पार्टे यांना ज्यांनी कॅच पकडलेला आहे. राजेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरला झाले सुरुवात. चला घाई करा. बॉलर आहेत सतीश उतेकर. फटका ऑन साइडला खेळलाय. खेळाडू आहेत, झडप घालतील तोपर्यंत बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. बॅकअपसाठी खेळाडू आले. काही धावा बॉलच्या पाठीमागे वाचवल्या, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या आता पुढे सरसावतीये. शेवटच्या ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील आदर्श गावरी या टीमला. राजेश डावकुरे आताचे फलंदाज आहेत स्ट्रायकर एंडला. बॉलर सतीश उतेकर. हो, चांगलाच टाकलाय, वेगाने टाकलाय, डॉट टाकलाय. धाव आता मिळायला तयार नाहीये, डॉट आलाय. आता शेवटचे उर्वरित काही बॉल शिल्लक आहेत. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल खेळेल. जो संघ हारेल त्या संघाला तृतीय क्रमांकाचा या स्पर्धेचा मान मिळेल. ऑन साइडला बॉल खेळलाय. खेळाडू आहेत मिड विकेटला, बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाज राजेश यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक आणखीन एक टीम आदर्श घावरी या टीमला. श्रीनाथ सपकाळ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा. शेवटचे 2 बॉल. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे.
टॅप केलाय, पॉइंटला खेळाडू. आणि ते पहा बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न होता, विकेटचं पतन, खेळाडू बाद. आता हॅट्रिक टिपली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अशोक उतेकर यांच्या वतीने. पहा आता ती हॅट्रिक मिळणार का? या बॉलचं मोल वाढलेलं आहे, 1000 रुपयासाठी आता हा बॉल टाकला जाईल. आणि आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आदेश सकपाळ. धावसंख्या 33 धावा. शेवटचा बॉल, हॅट्रिकचा बॉल. अपील केली आहे पंचांगडे, परंतु इथे सिंगल धाव प्राप्त होईल. 34 धावा प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत टीम आदर्श घावरी या टीमने. 35 धावांचं लक्ष आहे टीम उतेकर वानवली या टीम समोर. येणारे बॉल 18. चला फिल्डिंग लावा आदर्श घावरी. चला मित्रांनो, 2 बॅट्समन पाठीमागून येतील, बाकीचे 9 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये. चला टीम आदर्श घावरी 9 खेळाडू चला. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा टीम उतेकर वानवली. मित्रांनो यानंतर फायनल बाकी आहे, आपण सहकार्य करा. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेली आहे. गेली कित्येक दिवस या स्पर्धेचं आयोजन सुरू होतं, म्हणजे गेली 1.5 महिन्यापासून या क्रिकेट स्पर्धेचं नियोजन सुरू झालेलं आहे. आणि अखेरकार 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा उतेकर वानवली गावच्या या क्रिकेट क्लबने उभी केली. उतेकर वानवली मित्रांनो, स्पर्धा आपली आहे, आपल्याला सहकार्य करावं लागेल, कारण फिल्डिंग लागलेली आहे. उतेकर वानवली फिल्डिंग लागली मित्रांनो, फायनल बाकी आहे. सूरज सकपाळ ओव्हर नंबर 1 मध्ये आदर्श घावरी या टीम कडून बॅटिंग मध्ये. सागर कदम आणि अमित पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे बॅटिंग साठी. सागर कदम अमित पवार या जोडीवरती आहे दारोमदार. 18 बॉल 35 चा थरार, तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार. लागोपाठचे 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अशोक उतेकर यांच्या वतीने मॅचचा सुरुवात. सूरज सकपाळ पहिला बॉल घेऊन निघतील. 18 बॉल 35 चा थरार. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलेला आहे. कव्हर्सला खेळाडू ऑफ ड्राईव्ह केला, कोणतीही धाव नाहीये, बॉल डॉट. पहिला बॉल डॉट आलेला आहे, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये, बॉल डॉट येतोय. बॉल क्रमांक 2. हो चांगलाच बॉल टाकलाय, हाई बॉल डॉट. सुरुवात आदर्श घावरीने कमालीची केली आहे, परंतु बॅटिंग मध्ये चमक धमक दाखवावी लागेल टीम उतेकर वानवली या टीमला. चला थोडीशी आपण घाई करूया. बॉल क्रमांक 3. ओ बॉल आला, त्यालाही सन्मान दिलाय. आता पहिली धाव मिळते. 3 बॉलची वाट बघावी लागली पहिल्या धावेसाठी उतेकर वानवली या टीमला. 34 बनवायच्या आहेत आणि बॉल किती शिल्लक आहेत तर 15 बॉल 34 ची गरज. आता स्ट्रायकर एंडला अमित पवार पाठीमागच्या मॅचचे हिरो आहेत. एका बाजूला सूरज सकपाळने काय गोलंदाजी केली आहे,
फलंदाजांना जकडून ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे. पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत. आता त्या बेड्या तोडाव्या लागतील आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चला घाई करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल. सूरज सकपाळ यांचा सेमीफायनलचा थरार. उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा. बॅक टू द बॉलर. धाव मिळायला तयार नाहीये. पॉवर प्ले मध्ये काय पॉवरफुल गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. 35 धावांचा पाठला करायचा. गिअर बदलावा लागेल. सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक धावतायत. सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे. डाव्या बॉलच्या पाठीमागे तब्बल मिळत आहेत आतापर्यंत. त्या 2 आहेत. धावसंख्या 4. 31 बनवायच्या आहेत आणि बॉल शिल्लक आहेत 13. 13 बॉल 31 धावांची गरज आहे. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया. एक शॉट आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या 3. ऑन साइडला खेळाडू आहेत. बॅकअपला एक सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि बॅट्समन रनआउट. एक धाव घेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 बनवायच्या आहेत. 31 येणारे बॉल आहेत 12. आपण सन्मान करूया कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. कालपासून ज्यांची पंचांची भूमिका आणि KSK मध्ये अनेक स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून आपण ज्यांना पाहतो. सूर्यकांत आढाव सर यांचा आपण सन्मान करत आहोत. उत्तेकर वानवली गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रेशीम नाग्यांनी विणलेली मायचुपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत. स्नेहपूर्वक आणि आदरपूर्वक हा सन्मान. कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे. KSKच्या अनेक स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून आपण ज्यांना पाहतो. सूर्यकांत आढाव सरांचा या ठिकाणी होते सन्मान. सातारा जिल्ह्यातील संगम माहुलीचे आहेत. कोरेगाव तालुक्यातले आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. परंतु एका बाजूला 12 बॉल 31 धावांची गरज आहे टीम उत्तेकर वानवली या टीमला. या मॅच मध्ये आता धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. मंगेश पार्टे आणि गोलंदाजी मार्क वरती श्रीनाथ सपकाळ. मंगेश पार्टे असा खेळाडू आहे ना जो पहिल्या बॉल पासून आक्रमण करतो. आता या मॅच मध्ये तेच करायचं आहे. आक्रमण करावं लागेल. आपटलेला बॉल. पंचांकडे दाद मागितलीये. वाईड बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. आणि त्याचबरोबर 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे काळजी घ्यावी लागेल. गोलंदाज श्रीनाथ सकपाळला. स्ट्रायकरला मंगेश पार्टे. काही मॅच मध्ये आक्रमक बॅटिंग केली आहे. याही बॉलवरती प्रहार केलाय. लांबी कमी. मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. उत्तेकर वानवलीचा मंगेश पार्टे देखील माघारी. धाबा मिळत नाहीये. धाबांसाठी झगडावं लागतंय टीम उत्तेकर वानवली या टीमला. अजूनही या मॅच मध्ये संधी आहे. फक्त लढावं लागेल. झुंजावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. सागर उतेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहे. क्षमता याही खेळाडूकडे आहे. पाठीमागच्या एका मॅच मध्ये एक मोठा फटका खेळला आणि संघाला सामना जिंकून दिला होता. अशा खेळाडूला आता प्रमोट केलेला आहे. या मॅच मध्ये क्रमांक 4 वरती येतात. ज्यावेळेस सामना जिंकून दिला होता त्यावेळेस क्रमांक 7 वरती आले होते. म्हणजे तुम्ही चांगला खेळ केला ना की तुम्हाला प्रमोट केलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सागर उतेकर आल्या पावली समोर फटका खेळलाय. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सागर उतेकर आले. धावा घेऊन आले. बॉल सीमारेषा पार. चौकार.
अगदी सहजरित्या त्यांनी हा फटका खेळलाय. मोठा फटका पहिल्यांदा आलाय. सागर उतेकर आले, मोठा फटका घेऊन आले असं म्हणायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी बॅट बदललेली आहे. सागर उतेकर यांनी बॅट बद्दल जर आपण चर्चा केली मित्रांनो, आज प्रत्येक टीमकडे आणि प्रत्येक खेळाडूकडे एक सेपरेट बॅट आहे. ज्या बॅट बद्दल आपण चर्चा केली तर बॅट ही काश्मीरी विलो आणि इंग्लिश विलो या लाकडापासून बनते. विलोचं झाड आहे ना, या झाडाचं लाकूड वजनाने हलका असं, परंतु एका बाजूला एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलाय. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. सागर उतेकर यांचे इरादे. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 13. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. सागर उतेकर यांनी सामना बनवलाय. काय बॅटिंग केली आहे. आता 9 बॉल 22 ची गरज आहे. एक वेळ अशी होती ना की मोठे फटके येत नव्हते. सागर उतेकर आले, मोठे फटके यायला लागले. बॉलर तयार. श्रीनाथ सकपाळ. काही बॉल चांगले, काही बॉल मागडे. समोर मारलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. समीकरण बिघडवणारा फटका आहे. बॉल पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी सागर उतेकर यांचा फटका आहे तुफानी आणि त्याच नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी. सामना थोडासा सोपा झालाय. श्रीनाथ सकपाळला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. सागर उतेकर हाही फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू आहेत. सिंगल मिळेल. धावसंख्या आहे 20 धावा. 15 बनवायच्या आहेत. मनीष पार्टे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे. बॉल किती शिल्लक आहेत तर 7 बॉल 15 धावांची गरज. 7 बॉल 15. एका क्षणाला असं वाटलं होतं की आदर्श घागुरीने हा सामना कंट्रोल केलाय, परंतु नाही. सागर उतेकर मैदानाच्या आतमध्ये आले. अशी काय बॅटिंग केली ना की सामना पुन्हा खेचून आणलाय. 7 बॉल 15. फटका हवेत आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का. दुसरीचा प्रयत्न केलाय. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे. आता बनवायच्या आहेत 12. येणारे बॉल 6. 6 बॉल 12. चला थोडीशी घाई करा. सहा बॉल 12 ची मैच आहे. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स है. चला घाई करा. टीम मीटिंग बोलवली आहे. असं म्हणतात एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. 6 बॉल 12 ची गरज. 6 बॉल 12 ची गरज. चला घाई करा. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आदर्श गावरी टीम कडून यश सकपाळ नावाचा पर्याय निवडलाय. अंडर 19 चा खेळाडू, युवा खेळाडू आहे गावरी गावचा. यश सकपाळला बोलवलंय स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये. अमित पवार स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला सागर उतेकर. या खेळाडूने काय खेळ केलाय. यश सकपाळला शेवटचे 6 बॉल निर्णायक टाकावे लागतील. यावेळेला छोट्या उसळीचा बॉल. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लड़ना चाहता हूं. लढताने ठोकला आहे हा चौकार. आता 8 धावांची गरज. 5 बॉल बाकी. यश सकपाळ याही बॉल वरती प्रहार मोठा केलाय. लॉंग ऑन क्लिअर करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये अमित पवार यांचा हल्ला बोल. हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी.
गणेश पवार यांच्या वतीने अमित पवार यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज या षटकारासाठी. हो, चांगला बॉल टाकला, परंतु इथे सिंगल धाव मिळते. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. हो, इथे बॅट्समन क्लीन बोल्ड आहेत आणि आता 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. यश सकपाळने कमबॅक केलंय. आज यश सकपाळला विश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, तो खेळ करावा लागेल ज्या खेळासाठी यश सकपाळ जाणले जातात. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही रहा बनेगी. आज यश सकपाळ तू कुछ कर तो सही. 2 बॉल 2 धावांची गरज. 3 बॉल 2 ची गरज. 3 बॉल 2. चला टीम गावडोशी रिपोर्टिंग करा. टीम गावडोशी रिपोर्टिंग करा. 3 बॉल 2. हो, इथे बॉल डॉट आलाय. यश सकपाळ 2 बॉल 2 ची गरज. सामना संपलेला नाहीये. घावरी संघ देखील लढतोय या मॅच मध्ये. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. 2 बॉल 2 ची गरज आहे. यश सकपाळने बॉल डॉट टाकलाय. मॅच बनेल का हेच पाहावं लागेल. जीवनातला सर्वोत्तम बॉल टाकावा लागेल. एका बाजूला जीवनातला सर्वोत्तम फटका खेळावा लागेल. 2 बॉल 2 ची गरज. आणि इथे कॅच आउट. मॅचला कलाटणी. आता 1 बॉल 2 ची गरज. आता मॅचला मिळालेली आहे कलाटणी. पहा, जिथे हा सामना जवळ जवळ टीम उत्तेकर वानवलीने कंट्रोल केला होता, आता इथून पुढे बनवायच्या आहेत. एका बॉल मध्ये 2. 3 बॉल 2 ची गरज होती, परिस्थिती बदलली. आता 1 बॉल 2 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत, हेही मैदानाच्या आतमध्ये निश्चित आहे. 1 बॉल 2 धावेंची गरज आहे. काळजाचा ठोका चुकवणारी मॅच. पाठीराखे व्याकुळ झालेत विजयासाठी. कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये. 1 बॉल 2 धावांची गरज. आता एका श्वासाचा अंतर उरलंय विजयामध्ये दोन्ही संघांच्या. 1 बॉल 2 धावांचा थरार आहे. उतेकर वानवली विरुद्ध घावरी. सतीश उतेकर आले आणि अखेरकार उत्तेकर वानवलीच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाहण्यासारखी निघून गेली आणि आदर्श घावरीने सामना जिंकला. सागर उतेकर यांचा संघर्ष, अमित पवार यांचा संघर्ष आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी प्रयत्न कमी पडले. चला गावडोळी संघ टॉस साठी, आदर्श घावरी टॉस साठी या. प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच